नामदेवराय म्हणतात देवादिकांना कर्म चुकलं नाही. हा तुम्ही इथं थोडं बी चांगलं काम केलं की त्याचं फळ चांगलं मिळणार. हा तुम्ही वाईट काम केलं की वाईट फळ मिळणार. लक्ष द्यायला लागले का माझं बोलणं? आता माझ्याकडे लक्ष द्या. अहो काय झालं त्या पंचतंत्रात ती गोष्ट आली. म्हणजे 2 जण भाऊ होते, सख्खे भाऊ 2 जण. आणि एक जण परमार्थिक होता आणि एक जण नास्तिक होता. ते नास्तिक असायचं त्याला देवाचं नावच आवडत नसेल. ही परमार्थिक असायचा ते म्हणायचा अरे बाबा भजन कर चांगला असते उद्धार होतो माणसाचा. ते म्हणायचा काही बी झालं तरी मी काही देवाचं नाव घेणार. बोला की हिरण्यकशिपूच्या वंश कुळातलं होतं का काय देव जाणे. मी काही देवाचं नाव घेणार नाही म्हणला. म्हणजे काय झालं एक जण सात्विक जे होता त्याच्याकडे एक दिवशी एक महाराज आले. ऐकायलात ना लक्ष देऊन. हिथं केलेलं नक्की भोगावं लागतंय. मग ते त्याच्याकडे एक महाराज आला आणि ते महाराजांनी विचारलं बाबा तुझं म्हणले सगळं चांगलं आहे पण अडचणी एकच आहे. म्हणले काय? माझा एक सक्का भाऊ आहे. म्हणले मग त्याचं काय? काही केलं तरी देवाचं नाव घेत नाही म्हणले. मग महाराज का माझी एकच विनंती काही बी करा पण त्याच्या तोंडातून देवाचं नाव यावं असं काहीतरी करा. महाराज म्हणले चल. त्याच्या घरी गेले हाताला धरलं. हा म्हणले म्हण नारायण म्हण. मी म्हणत नसतो म्हणला. अरे नारायण म्हण. मी म्हणतच नसतो म्हणला. अरे बाबा नारायण म्हण मी तुझा हात सोडणार नाही. ते म्हणला महाराज तुम्ही किती बी प्रयत्न केले तरी मी काही नारायण म्हणणार नाही. लक्षात आलं का नाही माझं बोलणं तुम्हाला? तुम्ही किती बी प्रयत्न केले तरी मी नारायण म्हणणार नाही. महाराजांनी हात सोडून दिला. जमलं म्हणले. उद्देश कोणता का असाना पण काय म्हणणं महत्वाचं आहे. नारायण म्हणणं महत्वाचं आहे. म्हणून तर गेला का नाही? लक्षात आलं का नाही? म्हणून तर गेला की मी नारायण म्हणणार नाही. बरोबर आहे का नाही? म्हण आता माझ्याकडे लक्ष द्या. म्हणले ठीक आहे. मग नारायण नाव एकदा घेतलं. कालांतरानं माझ्याकडे लक्ष द्या. कालांतरानं ती गेला आणि गेल्याच्या नंतर महाराज डायरेक्ट माणूस काही इथून स्वर्गात किंवा नरकात जात नाही हे ध्यानात ठेवा. तिथं गेल्या तिथं बी चेकिंग असते. काय असते तिथं? चेकिंग असते. तिथं गेल्या डायरेक्ट मध्ये सोडित नाहीत. पहिल्यांदा चित्रगुप्ताची भेट घ्यावं लागते. कुणाची भेट घ्यावं लागते? बोला की. हा गुप्त रूपानं तो तुमचं चित्र काढीत असतो त्याला चित्रगुप्त म्हणतात. तुम्ही कुठं बी गेलात तरी तुमच्या महागदेवानं एक माणूस ठेवलेला ही ध्यानात ठेवायचं. काळे धंदे करताना गोरे कसले बी धंदे करताना कुणीच आपल्याला बघणार नाही पण देवाचा एक माणूस कॅमेरा घेऊन आपल्या मागच असतो ही ध्यानात ठेवा. पक्का आहे ते. हा बघ ती एवढंच आहे त्याचं. ती इथं इचकीत नाही. वरी गेले काढते विढवलं विढवलं आणि मग ती गेल्या चित्रगुप्ताला देवानं विचारलं. ऐका बरं लक्ष देऊन ऐका. देवानं विचारलं चित्रगुप्ताला की चित्रगुप्ता ह्याचं काय आहे बघ बरं. चित्रगुप्तानं वही काढली तर म्हणले भगवान ह्याच्या जीवनात काहीच पुण्य नाही म्हणले. हे ना आयुष्यभर पाप केले पण म्हणले एक म्हणले काय हे ना एकदा नारायण नाव घेतलेलं. कितीदा? एकदा नारायण नाव घेतले. मग एकदा देवाचं नाव नारायण म्हणलेलं आहे. ह्याचं ह्याला फळ काय द्यायचं? नीट लक्ष द्या. काय द्यायचं? आती बी चिंतेत पडला. ह्याला काय एकदा देवाचं नाव घेतलं ह्याला काय द्यावा नेमकं कळायला लागलंय का नाही? म्हणले ही गोंधळच आहे म्हणले. ह्याच्याला म्हणले आता ब्रह्मदेवाकडे जाऊ. मग ही यम चित्रगुप्त कुठं गेले? बोला की ब्रह्मदेवाकडे. म्हणले ब्रह्मदेवा हे काय? म्हणले काय हे ना एकदा नारायण नाव घेतलेले म्हणले ह्याला फळ काय द्यायचं? ब्रह्मदेवानं सांगितलं हे बघा मी फक्त सृष्टी घडविणार आहे. मला काही ती बाकीचा कुठाना माहिती नाही. आता म्हणले आता काय करायचं? आता म्हणले चला महादेवाकडे चला. कोणाकडे गेली गाडी? महादेवाकडे. हे यम चित्रगुप्त आणि आता कोण आला मध्ये? ब्रह्मदेव. आणि आता ही कुठं गेले सगळे? महादेवाकडे. कैलासावर गेल्यानंतर भगवान विष्णुशंकरांनी विचारलं कसं काय? काय म्हणले मग काय? काय नाही म्हणले ही एक पापी माणूस आहे म्हणले आयुष्यभर पाप केले. ह्यानं एकदा नारायण नाव घेतले ह्याचं फळ काय द्यावा यमाला बी कळा नाही आणि ब्रह्मदेवाला मला बी मेळ लागाना गेला. भगवान शंकरानं सांगितले हे बघा मी फक्त निस्वार्थीपणानं भजन करणार आहे फळाची अपेक्षा ठेवीत नाही. महादेव माझी भजन करी महादेव. हे म्हणजे मी फक्त भजन करतो मला काय फळ आहे हे माहिती नाही. मग आता म्हणजे आता काय करायचं? आता म्हणजे हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे चला. आलं का लक्षात? ही स्वारी वैकुंठात विष्णू परमात्मे गुरुजी ऐका. ओंकार दादा ऐका. आता शिवाजी गुरुजी एवढं सुंदर आहे. किती ही पहिल्यांदा यमाकडून कुणाकडे नेलं? ब्रह्मदेवाकडे. आता ब्रह्मदेवाकडून पुन्हा कुठं नेलं? महादेवाकडे. ही नालायकच होतं. हे म्हणलं हे आता तिकडं ती वैकुंठात आपली हिंमत नाही म्हणलं. आता आपण येतच नाही म्हणला. हे फिरवायला लागलात मला इकडून तिकडं काय लावलं रे म्हणला हे असलं काय झालंय म्हणला काय नाही काय एकदाच घेतलं ते एवढे कामाला लावलेत म्हणला म्या माणसं एकदाच नाव घेतलंय मला काय असेल रे ह्याच्यात म्हणलं नेमकं. त्याला मिळ लागा ना की मी एकदा नाव घेतलंय सगळे वैकुंठातले कामाला लावले का नाही माणसं त्यानं सांगा. ते मला मी काही येणार नाही.
अहो काय करायचे करा, मला आता चलत यायचा कटाळा आलाय. हे म्हणले आता तिथवर तर नेणं भागच आहे. हे म्हणले होय, मग पालखीत बसतील का? लक्षात यायला लागले का? एकदा नाव घेतलेलं हे ना फक्त नारायणाचं. ते म्हणले हो पालखीत बसतो बा. पालखीत बसविलं, पुढं ब्रह्मदेव आणि माग महादेव. ऐकायला लागलात का? पुढं ब्रह्मदेव आणि माग महादेव, आणि एकूण यम चालायला आणि एकूण चित्रगुप्त चालायलेला. लक्षात यायला लागले का नाही? ही सगळी माणसं स्वारी गेली वैकुंठात. विष्णू परमात्म्याने लांबून बघितलं. अरे म्हणले पुढं ब्रह्मदेव आहे, पालखीला खांदा द्यायला कोण आहे? ब्रह्मदेव. आणि महाग कोण आहे? महादेव. इकडून तिकडून यम चालायला. नक्की पालखीत बसलेला साधू असला पाहिजे. लक्षात यायला लागले का नाही? नक्की साधू असला पाहिजे. म्हणले आपल्याला साधूचा अवमान व्हायचा नाही, हो द्यायचा नाही. खुर्चीहून भगवान विष्णू उठले आणि 4 पावलं पुढे गेले त्याला नमस्कार करायला. आणि त्याला नमस्कार केला. ह्याच्या डोक्यात एकच, कुणाच्या? विष्णूच्या. कुणीतरी तपस्वी असला पाहिजे. महादेव खांदा द्यायला म्हणजे चिलर माणूस आहे का काय? लक्षात यायला लागले का नाही? लक्षात यायला लागले का? हा. आणि ह्या चौघाच्या डोक्यात एकच आलं. कुणाच्या? विष्णूच्या, महादेवाच्या, ब्रह्मदेवाच्या. अरे देव ज्या आरती 4 पावलं पुढे आले त्या आरती ही बी अधिकारी असलं पाहिजे. मग चौकूनच गोंधळ झाला. देवाला माहिती काय की नेलं महाराज. आता विष्णूने विचार केला, महादेव आपल्याकडे घेऊन आलेत म्हणल्यावर साधू असला पाहिजे, मोठा माणूस असला पाहिजे. स्वतः आदर म्हणून खुर्चीहून उतरले आणि ह्याला त्या खुर्चीहून येऊन बसविले. कळायला लागले का? आणि चहा पाणी झाल्यावर चौकशी केली. बरं कसं काय येणं केलं? म्हणले आता काही सांगायसारखं राहिलेलं नाही. तुमच्या लक्षात आलंय का? म्हणले काय झालं? काय नाही म्हणले, हे ना एकदा तुमचं नाव घेतलं होतं म्हणून ह्याला फळ काय द्यावा म्हणून मी तुमच्या काही विचारायला आलो होतो. आता उत्तरच मिळालं. म्हणले जिथं ब्रह्मदेव खांदा द्यायला लागलाय, महादेव खांदा द्यायला लागलाय आणि साक्षात जगाचा मालक खुर्ची द्यायलाय, ह्याच्यापेक्षा अजून काय फळ द्या? लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही इथं जे कर्म केलंय ते तुम्हाला तिथं भोगावं लागणार आहे. मग काही असू द्या, चांगला असू वाईट असू. म्हणजे जीवावर 100% आणि पहिला ताबा कुणाचा असेल? तो कर्माचा. कुणाचा ताबा आहे? ध्यानात ठेवा. कुणाचा ताबा आहे? बोला. कर्मानं. कर्मानं जीव बांधलेला आहे. मग तिथं कुणी बी असू द्या, कुणी बी असला तरी काही हरकत नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, हरियसी कभारा सागरे, हरियसी कभारा सागरे, वियोग घडला सीता देवी, हरियसी कभारा, हरियसी कभारा सागरे, श्री राम वनवासा गेला, ज्ञानोबरायांनी यादी दिली काय? कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. ऐकायला लागलात का? लक्ष देऊन. कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. देवाला 14 वर्ष वनवासाला पाठ. बापाला चुकलं नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला. मग इथं देवाच्या बापाला जिथं चुकलं नाही तिथं आपले बापत आहे तेच वनवासात आहेत की काय अडचण आहे का? सांगा बरं महाराज. काहीच अडचण नाही. अहो कर्मे रावण क्षयो पावला. एवढा मोठा श्रीमंत रावण पण त्याला सुद्धा कर्मानं सोडलं का? सांगा भाऊ, सोडलं का? नाही. बर, जगाच्या मालकाची बायको, हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याची बायको किती आकार आणायला पाहिजे तिनं? हा, किती थाटा असला पाहिजे? पण नाही महाराज, अजिबात नाही. अहो ह्या कर्मानं तिला सुद्धा 14 वर्ष बिगर चपलाचं फिरविलं. फिरविलं का नाही फिरविलं? बोला. 14 वर्ष. अहो उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. जगाच्या मालकाची बायको. हा, लक्ष द्यायला लागले का बोलणं? तिला कुणी केलं हे कुटाने? सगळे. हो बोला की. कर्मानं केलं हे. म्हणून एक ध्यानात ठेवा, हे ना माझं वाटुळं केलं आणि त्यानं माझं वाटुळं केलं, अजिबात नाही. न लगे रुसावे आणि का होता, न लगे रुसावे आणि का होता, न लगे रुसावे
असं केलं नसतं तर माझं तसं झालं नसतं, ह्याच्यामुळंच माझं वाटोळ झालंय. अजिबात नाही. न लगे रुसावे आणि का बहुत. दोष कुणाला द्यायचा? संचिताला कर्माला. आपुल्या संचिता वाचूनिया. आपलं नशीब बेकार आहे म्हणायचं आणि पुढं चालायचं, मागं वळून बघायचं नाही. हे ना असं केलं त्याची बघतो मी काय साधाय काय लात मारेन तिथं पाणी काढीन, हा इकडं डोंगरामध्ये लाता पाणी कमी आधी, असले गोंधळ करायचेच नाही. हे जी बी काही खालीवरी होतंय ती कोण करतंय? कोण करतंय? आपलं कर्म करतंय. आपण म्हणायचं नाही यार माझं असं झालं, अजिबात नाही. मागच्या जन्मात काहीतरी आपण दुसऱ्याचं खालीवरी केले त्याच्यामुळे आपलं खालीवरी व्हायला लागले. कळायला लागले का? नाही तर कोण आहे महाराज या जगात आपलं वाटोळं करणारा अजून जन्मालाच आलेला नाही. जे बी वाटोळं होतंय कमी जास्त होतंय ती कोण करतंय सज्जनानो? कर्म करतंय कर्म. म्हणून जीवावर पहिला 100% जीवावर पहिला ताबा काका कोणाचा? हा कर्माचा. पण आता नीट ऐका, ताईट बसून ढिले अंगाने कळत नाही, जरा ताईट बसा. बेटे बेटे सावधान. हा नीट ऐका, ताईट बसा. ढिले अंगानं कळणारी भाषा नाही. जीव हा पराधीन आहे. जीव कसा आहे? पराधीन आहे. पहिला ताबा कुणाचा सांगितला महाराज? कर्माचा. कुणाचा? हा कर्माचा. बरोबर आहे का नाही? हा पण नीट ऐका, कर्मानं माझ्याकडे लक्ष द्या बरं का, कर्मानं एकट्यानं जीव ताब्यात घेतलेला नाही. ऐकायला लागलात का? त्याच्यात तेवढी पावर नाही की जीवाला आपल्या ताब्यात घेईन म्हणून. नाही 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 नाही. त्यानं काय केलं? त्यानं बाईला पुढं घातलं. कुणाला पुढं घातलं? बाईला. मग ही आपल्याकडे करंजीचा घाट, अजून आपल्याकडे हे इकडं पुढं घाटही नाही. हा हे पिंपरी तिथून आता हे छोटं झाला करंजीचा घाट, कसाऱ्याचा घाट, अशी जी घाट आहेत, माळशेजचा घाट. ह्या घाटाने पहिली सिस्टीम साबळे गुरुजी काय असायची माहिती का तुम्हाला? ही सिस्टीम अशी असायची, मेकअप करून बाईला उभं करायचं 12-1 जुनी पद्धत. विचारा तुम्ही जुन्या लोकांना, होतं का नाही? बाईला उभा करायचं आणि ट्रकवाले हे बाईसाहेबाला बघून गाडी थांबली की पाहुण्यातल्या बराशीने राम राम घालायचा. लगेच बराशीतच असायचे पाहुणे पलिकून बसलेले, लगेच बाईला बघून गाडी थांबली की राम 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 राम. लक्षात यायला लागले का बोलणं? ही पद्धत होती जुनी, असली आडवाडवी असायची. मग ही कर्मानं काय केलं? कर्मानं त्याच्यात काही माणसं महाराज लईच बिनलाजीत. लाज नावाचा प्रकारच नाही. भांडणं लागले की बाईला पुढं घालून शाद्या लावणार. लक्षात यायला लागले का नाही? ही पद्धत पुरुषाला शोभत नाही. विढवलं